हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. परमात्मा या विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य रूपाने तो उपस्थित आहे. स्थूल शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ, अशी श्रेष्ठतेची क्रमवारी भगवद्गीतेमध्ये अध्याय 2 श्लोक क्रमांक 42 मध्ये सांगतात. श्रेष्ठ या अर्थी परम हा शब्द योजलेला आहे. प्रत्येक वस्तुमात्राच्या ठिकाणी आत्मा व्यापून असल्याने ईश्वरास सर्वश्रेष्ठ आत्मा म्हणून संबोधले आहे. आपण एक व्यवहारामधील उदाहरण घेऊया. आजकाल सर्व गृहिणी मिक्सर हे उपकरण विजेच्या सहाय्याने चालवून दैनंदिन स्वयंपाकास उपयुक्त अशा अनेक गोष्टी बनवतात. मिक्सर आणि वीज या दोन गोष्टी स्वतंत्ररित्या काहीही कार्य करू शकत नाहीत. मिक्सर चालवायला विजेची जरुरी आहे आणि विजेची उपयुक्तता पटण्यास मिक्सरही जरूर आहे. थोडक्यात चैतन्य शक्ती, ज्ञान ऊर्जा अभिव्यक्त होण्यास जडाची जरूर आहे. अशा रीतीने विजेवर चालणाऱ्या सर्व उपकरणांमध्ये, मग तो रेफ्रिजरेटर असो, पंखा असो वा मायक्रोवेव्ह ओव्हन असो, तिथे अदृश्य रूपाने वीज उपस्थित असतेच असते. हे जर खरे तर प्रत्येक वस्तुमात्रात तो चैतन्य रूपाने नटलेला आहे, उपस्थित आहे. हे जाणून घ्यायला का बरे अडचण वाटावी? त्यालाच परमात्मा असे पितामह भीष्म संबोधतात. हा परमात्मा निर्माण झालेल्या दिसत असलेल्या गोष्टींपुरता मर्यादित आहे असे नसून या चराचर विश्वाला व्यापून देखील तो दशांमुळे उरला आहे. म्हणजेच दृश्यापलीकडे देखील त्याचे अस्तित्व आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. भगवद्गीता अध्याय 15 श्लोक 15 मध्ये असे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक प्राणीमात्राचा आपण आदर केला पाहिजे. पराग वहन करणाऱ्या, मध देणाऱ्या मधमाशा जशा उपयुक्त आहेत, दूध देणाऱ्या गाई म्हशी जशा उपयुक्त आहेत, त्याप्रमाणे निसर्गाचे सफाई कामगार म्हणून गिधाडे देखील तितकीच उपयुक्त आहेत. हे पटायला अडचण वाटू नये. अशा या सर्वांना व्यापून असणाऱ्या परमात्म्याची ओळख करून घेणे हे मानवी जीवनाचे आद्य कर्तव्य ठरते. ही कर्तव्य तत्परता आपण दाखविली नाही तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे येर ते वाहतची गेले मृत्यूपंथे, अशी आपली गत होईल. आणि हे असे होऊ न देणे फक्त आपल्याच हातात आहे. हरिओम.